नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर DVTकडून जे काही क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठी 1457 जागेसाठी जे काही रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे, या पदासाठीचा तुम्हाला दिला जाणारा पगार किती असतो, तसंच रुजू झाल्यानंतर तुमची जॉब प्रोफाईल कोणत्या प्रकारची असणार आहे, तसंच इंटरनल प्रमोशन या पदासाठी दिला जातो का आणि तुम्हाला मिळणारी इन हँड सॅलरी किती असते, या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता. पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पदासाठीची जी DVTकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्या जाहिरातीनुसार आपण वेतन स्तर जर पाहिलं तर 7व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर S14 38,600 ते 1,22,800 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. ओके, ॲडिशनल जे काही भत्ते असणार आहे गव्हर्नमेंटकडून, त्या भत्ते ॲडिशनल करून तुम्हाला 1,22,800पर्यंत तुमची पेमेंट या ठिकाणी आहे. ठीक आहे. सो S14नुसार जे काही 7वा वेतन आयोग आहे त्यानुसार 38,600 ते 1,22,800 एवढं पेमेंट स्केल तुम्हाला ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठीचा असणार आहे. आता आपण प्रत्यक्षात पाहूयात पेमेंट स्लिपवरती तुम्हाला ग्रॉस सॅलरी किती असणार आहे, इन हँड सॅलरी किती असणार आहे. ठीक आहे. सो पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जे काही डेझिग्नेशन पहा, या ठिकाणी क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठीचा आहे. पे स्लिप इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसाठी जे काही ITI गव्हर्नमेंट ITI आहे यांचं पे स्लिप आहे हे. आणि या ठिकाणी डेट जे काही पेस कमिशन आहे, पे कमिशन आहे 7th पे कमिशन. ठीक आहे. 7वा वेतन आयोग यानुसार S14 38,600 ते 1,22,800, जसं की जी काही रिक्रुटमेंट प्रोसेसची जाहिरात आहे त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुमची जी काय आहे पेमेंट असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे काही गव्हर्नमेंटचे अलाउमेंट्स आहेत ते पहा. बेसिक पेमेंट आहे 38,600, HRA असणार आहे 3,088 रुपये, तसंच DA 7 पे कमिशननुसार 6,562 रुपये असणार आहे. ट्रान्स अलाउन्स या ठिकाणी जे काय असणार आहे ते 400 रुपये आणि ग्रॉस ॲडजस्ट असणार आहे 6,323 रुपये. ठीक आहे. सो त्यानुसार टोटल अलाउमेंट जर पाहिलं तर या ठिकाणी 54,973 रुपये असणार आहे. यामध्ये टोटल गव्हर्नमेंट रिकव्हरीज असणार आहे 11,661 रुपये आणि टोटल नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज आहेत ते 50 रुपये असणार आहे. आणि नेट पे या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनो, नेट पे जे आहे ते तुम्हाला 43,262 रुपये 43,262 ओनली. ओके. सो 43,262 रुपये नेट पेमेंट तुमची या ठिकाणी असणार आहे. आणि ग्रॉस अमाऊंट जर पाहिली पेमेंटची तर 54,973 एवढी असणार आहे. नेट पेमेंट 43,262. सो मोठं जर आपण पाहिलं तर तुम्हाला 43,000 मिनिमम या ठिकाणी पेमेंट जे आहे ते पडणार आहे. ठीक आहे. 43,000 हे धरून चालायचं आहे, एवढी पेमेंट तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. ठीक आहे. आता आपण पाहूयात, ज्यावेळेस तुम्ही ॲज अ क्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणून रुजू होताल त्यावेळेस तुमची प्रोफाईल काय असणार आहे ते. ठीक आहे. सो ज्यावेळेस तुम्ही इन्स्ट्रक्टर या पदासाठी रुजू होताल, ओके, ITI इन्स्ट्रक्टर, ओके. सो या ठिकाणी आपण जर पाहिलं, वेट, ओके. सो सी हिअर, ITI इन्स्ट्रक्टर या पदासाठी तुम्ही जर रुजू झालात तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त काय आहे तर ITIचे जे काही ॲडमिशन होणार आहेत, जे काही स्टुडंट असणार आहेत ITI चे, तर त्या विद्यार्थ्यांना, त्या उमेदवारांना तुम्हाला टीचिंग करावं लागणार आहे. ओके. जे काही स्टुडंट असणार आहे त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला ॲज अ टीचर, ॲज अ इन्स्ट्रक्टर, शिल्पनिर्देशक म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी टीचिंग करावं लागणार आहे. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला एकतर थेरॉटिकल नॉलेज असणं आवश्यक आहे किंवा या ठिकाणी
थेअरी प्लस प्रॅक्टिकल ओरिएंटेड तुम्हाला या ठिकाणी जे लेक्चर आहे ते द्यावं लागणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये थेरॉटिकल नॉलेज आणि दुपारच्या सत्रामध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेड किंवा प्रॅक्टिकल जॉब असणार आहे, ते तुम्हाला परफॉर्म करून त्या ठिकाणी स्टुडंटला दाखवावं लागणार आहे. अशा पद्धतीने तुमचं ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पदाचं या ठिकाणी हे असणार आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर पहा या ठिकाणी प्रमोशन या ठिकाणी या पदासाठी तुम्हाला भेटलं जाणार आहे का किंवा दिलं जाणार आहे का. तर पहा, इन्स्ट्रक्टर या पदाच्या वरती एक ग्रुप इन्स्ट्रक्टर असतो. ठीक आहे. एक ग्रुप इन्स्ट्रक्टर असतो. ओके. ग्रुप इन्स्ट्रक्टर आणि ग्रुप इन्स्ट्रक्टरच्या वरती कोण असतो तर प्रिन्सिपल. ठीक आहे. एक प्रिन्सिपल असतो जे की क्लास 1 ची पोस्ट असणार आहे. DVTकडून आता या ठिकाणी या प्रिन्सिपल या पदासाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो प्रिन्सिपलच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो DVO कोण असतो तर DVO. आता DVO काय आहे तर डिस्ट्रिक्ट वोकेशनल ऑफिसर, जे की क्लास 1 अधिकारी असतात आणि प्रत्येक जिल्ह्याला या ठिकाणी यांचं नेमणूक करण्यात आलेली असते. ठीक आहे. आणि यानंतर कोण असेल तर JD, जे की रिजनल ऑफिस असणार आहे, जॉईंट डायरेक्टर. ओके. JD जे की जॉईंट डायरेक्टर असतो आणि यावरती जे DVTचे डायरेक्टर असतात त्यांची पोस्ट असते. ठीक आहे. डायरेक्टर. सो अशा पद्धतीने हे जे काही इन्स्ट्रक्टरच्या पदाच्या वरचे जे काही हायर लेवल पोस्ट आहेत त्या अशा प्रकारे या ठिकाणी प्रमोशन होत जातं. ठीक आहे. सो DVTकडून या प्रिन्सिपल पदासाठी डायरेक्टली रिक्रुटमेंट प्रोसेस सध्या सुरू आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे आपण प्रमोशनबद्दल थोडक्यात जाणून घेतलेलं आहे की इन्स्ट्रक्टर या पदासाठीची जी काही जॉब प्रोफाईल आहे ती कशा पद्धतीची असते, तसंच प्रमोशनची लेवल काय असते आणि पेमेंट स्लिप मी तुम्हाला दाखवलेली आहे, किती तुमची इन हँड पेमेंट सॅलरी जी आहे ते तुम्हाला भेटू शकते. ठीक आहे. सो अशा पद्धतीची ही जी काही ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठीची पेमेंट आहे, जी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. एवढी पेमेंट तुम्हाला ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठी दिली जाते. ठीक आहे. सो माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे, कारण वेळोवेळी आपण ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठीची माहिती जी आहे ते रेग्युलरली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. जर माहिती आवडली असेल तर लगेच लाईक करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.